थंड पाणी पिण्याची. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आपण शेळी पालन करावं की समजा आपले ड्युटी करावं, समजा नोकरी काहीतरी, समजा कोणत्या कंपनीमध्ये जॉब करावा की शेळी पालन करावं, क्या व्यवसाय दुसरा कोणताही व्यवसाय असू दे, समजा शेळी पालन सोडून कुठलाही व्यवसाय करावं का. तर याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. खरं जर म्हणलं तर आपलं भविष्य सुधारायचं म्हणलं तर व्यवसाय करावं की एखाद्या कंपनीमध्ये जॉब करावा किंवा एखाद्या कुठल्या ठिकाणी नोकरी करावी, ते लावून घे ना. तर खरं तर सांगायचं जर झालं मित्रांनो, तर कशामध्ये आपण समजा आपली ग्रोथ करू शकतो, आपलं इन्कम वाढवू शकतो, याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर खरं तर सांगायचं म्हणलं तर कंपनीमध्ये आपण जर काम करायचं म्हणलं तर 12 तास काम करावं लागतं आपल्याला, बरोबर आहे की नाही. 12 तास काम करून पण तिथं इन्कम आपलं ठराविक असतं. जे आपलं पेमेंट असतं हे आपल्याला महिन्याला ठरवलेलं असतं. 20,000, 30,000, 40,000, 50,000 रुपये असं समजा ठरवून घ्या विषय. आणि तिथं तुम्हाला 12 तास काम करावं लागतं. 12 तास एकदा तुम्ही सकाळी 8ला गेले की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. सुट्टी घ्यायची असेल तर तुमचं त्या दिवसाचा जेवढं पेमेंट पडतं आहे तुम्हाला, तेवढ्या दिवसाचं ते पेमेंट तुमचं कट केलं झालं समजा, बरोबर आहे की नाही. तर खरं जर सांगायचं म्हणलं तर हे परवडतं का, तर त्याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले व्हिडिओ असे असतात की काहीतरी कोणाला आपण याच्यामधून नॉलेज आणि धंदा व्यवसाय, शेती व्यवसाय करू, शेळी पालन करू, कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आपण प्रोत्साहन आपला व्हिडिओ बनवत असतो. तसंच आपला आजचा हा व्हिडिओ आहे. आज जर नोकरी करायला गेलं तुम्हाला 30-40-50,000 रुपये पेमेंट भेटू शकतं महिन्याला. 50,000 रुपये धरा सरासरी, तरी पण तुमचं 12 महिन्याची किती व्हायला, 6 लाख रुपये व्हायला, बरोबर. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर एक छोटासा व्यवसाय केला, साधारणत तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर शेळी पालन धरा. आता मी शेळी पालन करतोय, आपल्याला थोडं आवड नाही बरं का एक कंपनी जायची, कुठं गुलामगिरी करायची. खरंच सांगायचं, रिअलमध्ये सांगायचं म्हणजे गुलामगिरी करायची आपल्याला आवड नाही. स्वतः बिझनेस करायचा मला पहिल्यापासून छंद आहे. मी छत्रपती संभाजीनगरला 2 वर्ष होतो, 19 आणि 20. 21ला लॉकडाऊन आल्याच्या नंतर मला गावाकडे यावं लागलं. नाहीतर आपलं असं आहे, आपण गुलामगिरीत नको, स्वतःचा व्यवसाय, गुलामगिरी नको. अरे कारे कोणी केलेलं आपल्याला आवडत नाही, आपण तशा भानगडीत पडत नाही. खरं सांगायचं म्हणजे तसं बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम भेटत होतं, पण आपण काम नाही केलं खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला. मग आपण काय केलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला पण सांगतो. आज जर आपण शेळी पालन करतोय, छत्रपती संभाजीनगरहून आल्याच्या नंतर आपण शेळी पालन सुरू केलं. थोडक्यात एका पासून केलं, त्याच्यानंतर 2 शेळ्या घेतल्या. आता भले आपल्याकडं 19 नग आहेत सर्व, त्याच्यामध्ये करडा आलेत, शेळ्या आल्यात, शेळ्या मोठाल्यात फक्त 4 आहेत, 1-2 दुसऱ्या नंबरची आहे, म्हणजे 5 शेळ्या आणि 1 पायलवर पाट, असे 6 आहे. आणि बाकी बोकड मोठा आहे. खरं तर सांगायचं म्हणलं तर व्यवसायामध्ये असं आहे मित्रांनो, तुम्हाला इन्कम किती वाढवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे, कंपनीसारखं नाही. कंपनी तुम्हाला किती पगार द्यायचा आहे हे फक्त कंपनीला माहिती, कंपनी ठरवू शकते. तुम्हाला इथं काय पेमेंट पाडायचं, इथं काय महिना पाडायचा हे फक्त तुम्ही ठरवू शकता. तुमचा व्यवसाय कुठपर्यंत न्यायचा हे फक्त आपण ठरवू शकतो, आपण स्वतः ठरवू शकतो. जर आपल्याकडे कमीत कमी 10 शेळ्या जर असल्या, आता माझ्याकडे 5 शेळ्या आहेत,
आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की उदाहरण असे देत आहेत यूट्यूबवरती की खरंच एवढं इन्कम आहे का. कमीत कमी सांगतो मी तुम्हाला, कमीत कमी 5 शेळ्याचं इन्कम, 6 शेळ्या 5 शेळ्या सांगतो. 5 शेळ्याचं इन्कम जर म्हणलं तर 6 महिन्याला 5.5 महिन्याला एक वेळा शेळी येते. 5 2 10 पिल्लं झाले, 10च्या ऐवजी 8च धरा, 8च बकरं धरा, 8 पिल्लं धरा. 6 महिन्याला 8 पिल्लं आपल्याला शेळी देते. 10 पिल्लं देते पण 8च धरा. आणि 6 महिने सांभाळा. 6 महिने चांगली जर पिल्लं सांभाळले तर 10,000 रुपयाला पिल्लू 100% जातं. 100% 10,000 रुपयाला बकरू जातं. मी विकलेलं आहे. फक्त त्याला खाण्याचा खुराक व्यवस्थित दिला तरच जाऊ शकतं. तुम्ही माणसात बगैर खुराकाचं नाही जाऊ शकत. खरं सांगायचं म्हणजे त्याला खुराक, चारा, नियोजन सगळं व्यवस्थित करावं लागणार. तेव्हा तुमचं कुठंतरी पिल्लो ते 10,000 रुपयापर्यंत जाऊ शकतं. 8 जरी असले तर 80,000 रुपये, 80,000 रुपयामधून तुमचा खर्च जाऊ द्या. तुमचा खर्च. आणि परत एक सांगतो तुम्हाला गोष्ट, मी फक्त शेळ्यावरती अवलंबून राहत नाही. मी शेती करतोय. मला आता एक 8 दिवसामध्ये मला एक कपाशीचा, जे आपण पोलनचे कापूस लावतोय, पोलनच्या कापसाचा चेक मला एक 8-10 दिवसामध्ये येईल. तो 60-65 हजार रुपयाचा चेक येणार. त्याच्यानंतर भेंडीचा चेक आला 20,000 रुपयाचा, म्हणजे 65 20 85 आणि त्याच्यानंतर एक शेत केलं होतं आपण, आमच्या चुलत्याचं होतं, ती 1.5 एकर होतं आपल्याकडं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 क्विंटल कापूस झाला. सरासरी त्याच्यामध्ये आपल्याला नफा राहिला नाही. कसा नाही राहिला, 10 क्विंटल कापूस झाला 70,000चा. 10 क्विंटल कापूस 70,000 झाला. 25,000 रुपये आपण त्यांना दिले. ऐका, लक्षात घ्या. आता 25,000 रुपये त्यांना दिले. आपल्याला खर्च झाला जवळपास, तुम्हाला सांगतो 25,000 रुपये खर्च झाला. कारण कपाशी होती आणि पूर्ण खर्च खुरपणी हे जर म्हणलं तर 20-25,000 रुपये खर्च झाला. 50,000 रुपये आपले त्याला लागले. फक्त राहिले तर 20,000 रुपये आपल्याला. आलं लक्षात? 20,000 रुपये, 20,000 रुपये ते धरा. आणि इथले 85,000 रुपये आणि हे 80,000 रुपये. 8 2 16, 1,60,000 रुपये आपल्याला एवढं इन्कम राहिलेलं आहे. फक्त मी शेळ्याचं इन्कम फक्त 8 बकराचं धरलेलं आहे. एकच पुन्हा परत माणसान फक्त 8 बकरा धरले, 1,60,000 रुपये, म्हणजे सरासरी आपल्याला 15,000 रुपये महिना याच्यातून पडलेला आहे. त्याच्यामधून तुम्हाला सांगतो, आता ही जी खोप आहे आपल्याकडं, आता 19 आहे. तर ही 19 कधीची, मागच्या 6 महिन्याची. आता यांची जर लावलं तर परत आपल्याला जवळपास 70-80,000 रुपये यांची येतात. 70-80,000 रुपये आता जर विकले तर म्हणजे 12 महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो, 12 13 14 महिन्यामध्ये 18 महिने धरा, 16 17 काय धरायचे धरा तुम्हाला. तरी पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, शेळी पालन कुठलाही व्यवसाय करा, नोकरीपेक्षा व्यवसाय कधी पण 100% फायद्याचा आहे. आणि आज मी निवांत बसलेलो आहे 11:30ला. ते पण आज मी रोजानं होतो लहान्या भावाची, तिथलं खत पांगवलं. हे लहान आमच्या मुलांना शेळ्या चारून आणल्या आणि 11 वाजेला 10 वाजेला शेळ्या बांधलेल्या आपल्या निवांत. 5 वाजता शेळ्या सोडायच्या, 5 वाजेपर्यंत आपल्याला कोणाची ताकद नाही. झोपला काय रे, उठला काय रे, काय करतो, काहीच विषयच नाही. कोणाचं गुलामगिरी करायची गरज नाही. कोणी आपल्याकडे बोट करू शकत नाही. चला कामाला, विषयच नाही. आपण मालक, आपण स्वतः 5ला सोडू किंवा 6ला सोडू,
आता त्यांना गवत टाकलंय, आता मस्त आबाद झोप घ्यायची निवांत. मित्रांनो, खरं सांगायचं जर म्हणलं ना, राजा माणूस जर बनून राहायचं असेल आणि स्वतःचा आबाद निर्णय घेऊन जर स्वतः राहायचं असेल राजा बनून आणि खरंच आबाद राहायचं असेल तर फक्त आणि फक्त व्यवसाय करायचा. कुठलाही करा, शेळी पालन करा, गाय पालन करा, म्हैस पालन करा, काहीतरी व्यवसाय करा, किराणा दुकान टाका, काहीच कळेना. पण गुलामगिरी ही आपल्याला नाही पटत बरं का. तुम्ही तुमचं बघू शकता, तसं काही नाही. नोकरी, कंपन्या आपण लोकांना सुधरून देतो. आज UP बिहारचे लोक इथं येऊन कंपन्या टाकतात आणि आपण त्यांच्या कामाला, लक्षात घ्या, आपली जमीन आणि आपलेच लोक, विदेशचे लोक येऊन इथं आपल्यावर राज करतायत. आपल्याला त्यांच्या हाताखाली राबावं लागतं, आपल्याकडून कामं करून घेतात आणि इन्कम त्यांच्याकडे घेऊन जातात. लक्षात घ्या, व्यवसायाशिवाय माणूस मोठं होऊ शकत नाही. भलेही तुम्हाला 4-6 वर्ष लेट लागन, थोडा वेळ लागन, सुरुवातीला तुम्ही पहिल्या वर्षामध्ये नाही मोठे होणार, पण 100% एक दिवस तुमचा चांगलाच येणार. लक्षात घ्या. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सांगा खरं आहे का नाही कमेंटमध्ये. व्यवसाय फायद्याचा आहे का नाही, तुमचं पण मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.